आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट अशा प्रदेशाची जिथला निसर्ग कधी कुणी जवळून पाहिलाच नाही. तिथला निसर्ग तिथल्याच लोकांसारखा स्वच्छ आणि निर्मळ आहे. बेसिक अशी राहणीमान असणारी लोक आणि सदैव सुपारीने रंगलेले त्यांचे दात, त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसताच पाहून त्यांच्याशी एक न सांगता येणारं कनेक्शन होऊन जातं. निसर्गाशी अक्षरशः काय आलो निसर्गाशी अक्षरशः उधळण असलेल्या मेघालयात आम्ही नुकतंच फिरून आलो आणि त्याची ही कहाणी आणि त्याची ही आमची मेघालय सिरीज. आम्ही आता पटकन कोस्टल कर्नाटका फिरून येतो. तोपर्यंत तुम्ही ही मेघालय सिरीज पाहून घ्या. साऊथ गारो हिल्सचा आणि मन खुश झालं. तेल कमी आहे, बेसिक मसाले आहेत, सिंपल प्रिपरेशन आहे. एक जरी पाऊल चुकीचा पडला ना खूप डेंजरस आहे. म्हणजे ॲक्च्युली स्केरी आहे. खायला शोधतो एक तर सगळी दुकानं बंद आहेत आणि जी उघडी आहे तिथे जातोय तर तिथे व्हेज फूड तर नाही आहे आणि हार्डकोर नॉनव्हेज फूड आहे. तिथे पोहताही येतं, लोक पोहतात आणि मीही पोहणार आहे. शहरात वेगळे आणि गावात प्रत्येकाची मराठी वेगळी असते, तसंच काहीतरी इथे आहे. तो शेवटचा टोकाचा पॉईंट दिसतो जिथे छत्री आणि 2 मुलं तिथे जाऊन आलेला आहोत. काळोख आहे त्यामुळे त्याने टॉर्च दिला. असा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तिकडे आहे बांगलादेश आणि हे भारत, हीच आहे बॉर्डर. आणि आत्ताच आम्ही बांगलादेशी लोकांशी बोललो, ते पण टुरिस्ट आहेत तिकडचे, आपण इकडचे. शेवटच्या दिवशी आम्हाला सूर्योदय बघायला मिळाला आणि खूपच सुंदर आहे.